RSS भाजपला मोठा धक्का, जेनझी गेम चेंजर. लय झाली मंदिर मशिद आणि हिंदू मुस्लिमांचं राजकारण. आता विषय बदललाय. नवीन पोर आलेत. जेनझी यांना ना जुन्या काळाचं राजकारण पटतंय ना राम मंदिराच्या नावावर मत मागितलेलं आवडतंय. संघ आणि भाजपला हा सीन एकदम परफेक्ट कळलाय. म्हणूनच त्यांनी आपला गेम प्लॅन पूर्ण चेंज केलाय. आता फक्त भाषण ठोकून जमणार नाहीये, तर लॉजिकच्या भाषेत बोलावं लागणार आहे. हाच भाजप आणि आरएसएसचा नवा अजेंडा आहे. भाजप आणि आरएसएस जेनझी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी आता राष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक पातळीवर सोशल मोहीम चालू केली आहे. काय आहे ही मोहीम? आता पुन्हा मंदिर मशीद आणि हिंदुत्वाचं राजकारण चालेल का? तरुण पिढीला नक्की काय हवंय आणि भाजप यासाठी काय करतंय? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. सगळ्यात आधी विषय काय माहितीये का? ही जी नवीन पिढी आहे ना, ती इंटरनेटच्या स्पीडवर वाढली आहे. त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि डोक्यात प्रश्न आहेत. जुन्या पिढीसारखं कोणीतरी नेत्याने स्टेजवर सांगितलं आणि पोरांनी टाळ्या वाजवल्या, तो जमाना आता गेला. या पोरांना प्रत्येक गोष्टी मागे लॉजिक पाहिजे असतं. तुम्ही जर त्यांना म्हणालात की देश धोक्यात आहे, तर हे पोरगा लगेच गुगल करून डेटा मागणार. सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वतः कबूल केलंय की आजच्या पोरांना फक्त ऑर्डर्स दिलेलं आवडत नाहीत, त्यांना डिस्कशन्स पाहिजे असतात. आणि जर तुम्ही त्यांच्याशी संवाद नाही साधला तर मग पेपर लीक आणि बेरोजगारीवरून जंतर मंतरवर जो राडा झाला तसला संताप बाहेर येतो. तो संताप शांत करण्यासाठीच आता ही नवी रणनीती आखली गेली आहे. आता मूळ मुद्द्यावर येऊयात. भाजप आणि संघाला कळून चुकलंय की राम मंदिराचा विषय आता सेटल झालाय. आता त्यावर निवडणुका जिंकता येणार नाहीत. पोरांना मंदिराबद्दल आदर आहे, पण इतरही विकास कामांचा विषय आहे हे त्यांना चांगलंच माहितीये. त्यांना पाहिजेत नोकऱ्या, चांगलं शिक्षण आणि पारदर्शक परीक्षा. त्यामुळे भाजपनं आता भावनिक मुद्द्यावरून थेट प्रॅक्टिकल मुद्द्यांवर शिफ्ट मारायला सुरुवात केली आहे. देशातल्या 35 वर्षांखालील तरुणांची मोठी फौज 2029च्या निवडणुकीत गेम फिरवणार आहे. टार्गेट 2029 डोळ्यासमोर ठेवूनच संघाचे मोठे नेते आता पोरांच्या कट्ट्यावर पोचायला लागलेत. RSS ची स्टाईल तर एकदमच बदलली आहे. पूर्वी शाखा म्हणजे हाफ पॅन्ट, काठी आणि कडक शिस्त असायची. पण आजचा आयटीतला पोरगा किंवा स्टार्टअप करणारा तरुण तसा शाखेत जाणार नाही. म्हणून संघाने आपली PR स्टाईल बदलली आहे. आता ते IT प्रोफेशनल्स आणि कॉलेजच्या मुलांसाठी स्पेशल कन्सर्ट आणि कॉन्फरन्स घेतात. मुंबईतल्या IIM UN कार्यक्रमात सरसंघचालकांनी 2000हून अधिक जेनझी पोरांशी 1-to-1 संवाद साधलाय. तिथे त्यांनी हिंदुत्वाच्या व्याख्या नाही सांगितला, तर देशाची लोकशाही, ग्लोबल लीडरशिप आणि AI सारख्या विषयांवर एकदम पोरांच्या भाषेत गप्पा मारल्यात. RSS आता तरुणांना सांगतोय की देशासाठी आता काहीतरी भारी करणं, स्टार्टअप उभं करणं हाच खरा राष्ट्रवाद आहे. दुसरीकडे भाजपची सोशल मीडिया टीम टीव्हीवरच्या मोठ्या जाहिराती आणि नेत्यांची भाषणं आता जेनझी पाहतच नाही. ते जगतात फक्त इंस्टाग्राम रील्स आणि युट्यूब शॉर्ट्सवर. म्हणून आता भाजपच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी खूप एडिट केलेले व्हिडिओ बनवणं बंद केलंय. एकदम रॉ आणि ऑथेंटिक कंटेंट बनवायचा, कॅमेरा पकडायचा आणि बोलायचं. भाषा पण एकदम साधी, इंग्लिश किंवा आजच्या पोरांना समजेल अशी डिजिटल भाषा. यातली सगळ्यात खतरनाक चाल म्हणजे PR टू PR एम्बॅसिडर्स. म्हणजे काय? तर पोरांना राजकारण्यांपेक्षा स्वतःच्या वयाच्या युट्यूबर्स किंवा इन्फ्लुएन्सर्सचं बोलणं जास्त पटतं. हे ओळखून भाजपनं देशभरातल्या टॉप डिजिटल क्रिएटर्सना आपल्या बाजूने करायला सुरुवात केली आहे. नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड त्याचाच भाग होता. जेव्हा तुमचा आवडता इन्फ्लुएन्सर सरकारच्या एखाद्या स्कीम बद्दल रील बनवतो, तेव्हा तो राजकीय प्रचार वाटत नाही, तर मित्रांना दिलेला सल्ला वाटतो. हीच ती छुपी रणनीती आहे जी पोरांच्या डोक्यात विचार रुजवतीये. पण हा रस्ता एवढा सोपा पण नाहीये. जेनझी पब्लिक एकदम कडक आहे. तुम्ही पेपर लीक थांबवण्यासाठी फक्त कायदा केला तर ते ऐकणार नाहीत. प्रत्यक्षात परीक्षा नीट झाल्या पाहिजे तर ते मत देणार. बेरोजगारीचा आकडा फक्त भाषणात कमी दाखवून चालणार नाही, तो जमिनीवर दिसला पाहिजे. हा धोका भाजपला पण माहितीये. म्हणूनच ते फक्त वरवरचा प्रचार करत नाहीयेत, तर आपल्या पक्षात पण मोठे बदल करायला लागलेत. येणाऱ्या काळात भाजपच्या मोठ्या पदांवर तुम्हाला वयस्कर नेत्यांपेक्षा तरुण आणि डिजिटल युगातल्या चेहऱ्यांची एंट्री पाहायला मिळणार आहे. राजकारण म्हटलं की धार्मिक ध्रुवीकरण, जातपात, धर्म यांचा सर्रास वापर होत होता. निवडणुका जिंकण्यासाठी धार्मिक मुद्द्यांना जात महत्व दिलं जात होतं, पण जेनझी पोरांनी या सर्वांना फाट्यावर मारलंय आणि केवळ विकासाच्या हक्कांच्या मुद्द्यावर आता चर्चा व्हायला पाहिजे असं पोरांनी सांगून टाकलंय. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत हे धार्मिक मुद्दा चालणार नाही हे भाजप आणि RSSला कळून चुकलंय. थोडक्यात काय तर RSS आणि भाजपनं हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा बदलून त्याला ग्लोबल इंडियन आयडेंटिटीचा नवा लुक दिलाय. पोरांना ते सांगतायत की भावानं तुम्ही मॉडर्न राहा, तंत्रज्ञान वापरा, जगात नाव कमवा, पण आपली संस्कृती आणि देशाची माती विसरू नका. जुन्या काळच्या हिंदू मुस्लिम आणि घोषणाबाजीच्या राजकारणाला पूर्णपणे टाटा बाय बाय करून आता लॉजिक, विकास आणि डायरेक्ट संवादाचा हा नवा गेम सुरू झालाय, ज्याचा रिमोट कंट्रोल जेनझीच्या हातात आहे.
ब्युरो रिपोर्ट LS मराठी.